नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे सुरू असणाऱ्या आपल्या समर्पण सिरीज मध्ये, ज्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असतो। बघा, आपण जिओग्राफी या विषयातील काही महत्त्वाचे घटक किंवा काही महत्त्वाचे घटक आहेत आणि त्याच्यावरती प्रश्न फॉर्म करून कशा स्वरूपामध्ये आपल्याला आन्सर लिहिता आलं पाहिजे याच्यावरती आपण काय करतो, डिस्कशन करतो। बघा, आतापर्यंत आपण महत्त्वाचे कंटेंट किंवा महत्त्वाचे टॉपिक कव्हर सुद्धा केलेत। त्याचप्रमाणे आता काही आपण असे मुद्दे बघतोय की ज्याच्यावरती आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत। फॉर एक्झाम्पल, आता प्रिव्हियस 2 सेशन मध्ये आपण पाहिले की प्रिव्हियस 2023 ला क्वेश्चन विचारले होते। त्याच अनुषंगाने बघूया अजून आज कोणत्या स्वरूपाचा प्रश्न असणार। बघा, प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलंय की प्राथमिक खडकांची वैशिष्ट्ये आणि त्याचे प्रकार यांचे वर्णन करा, असा तुम्हाला प्रश्न विचारला। आता इथं तुम्हाला 2022च्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे UPSCच्या। बघा, आणि याचा आन्सर तुम्ही कसं लिहिणार याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार आहोत। तर बघूया, वेळ न घालवता आपण मुद्दे डिस्कस करूया। आता फॉर एक्झाम्पल काय, आता याच्या लोकस आणि फोकसवरची जर चर्चा करायची झाली तर एकंदरीत लोकस लक्षात येऊन जातो की खडकांचे प्रकार किंवा खडक प्रणाली याच्याशी निगडित आहे। आणि फोकसवरती आलो तर प्रायमरी खडक किंवा प्राथमिक खडक म्हणतो, की ज्याला आपण मूळ खडक म्हणतो, अग्निजन्य खडक म्हणतो, अग्निज खडक म्हणतो, हे वेगवेगळी नावं त्याला आहेत आणि त्याच्या वैशिष्ट्यांवरती काय करायचे आपल्याला चर्चा करायची। बघा, आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुमचा अप्रोच कशा स्वरूपाचा असला पाहिजे प्रश्नाचा, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा लिहायचं असतं इंट्रोडक्शन लिहायचं। त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला हे लिहायचं की प्राथमिक खडक म्हणजे काय याची तुम्ही व्याख्या थोडक्यात करा। त्याच्यानंतर तुम्ही आन्सरच्या मेन बॉडीवरती या आणि हा जो प्राथमिक खडक आहे या प्राथमिक खडकांचं वैशिष्ट्य आणि त्याच्या प्रकारासह वैशिष्ट्य त्याची तुम्ही लिहायचे, त्याचा उल्लेख करा। ओके, त्याच्यानंतर आणि फायनल कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार तुम्ही की जे प्राथमिक खडक आहेत त्याचं महत्व तुम्ही अधोरेखित करून तुमच्या उत्तराचा तुम्ही काय करू शकता, शेवट करू शकता। हे एकंदरीत आहे आन्सर रायटिंगचा स्ट्रक्चर, इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन। बघूया, आता आजच्या या प्राथमिक खडकाशी निगडित असणाऱ्या प्रश्नामध्ये आपण कशा स्वरूपाचं काय करणार आहोत रे, आन्सर रायटिंग करणार आहोत। तर बघा, इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही तुमच्या या प्राथमिक खडक जो आहे या प्राथमिक खडकाची तुम्हाला व्याख्या लिहायची। आता प्राथमिक खडक म्हणलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे अग्निजन्य खडक किंवा अग्निज खडक, बघा ज्याला इग्निस रॉक आपण म्हणतो, बरोबर आहे का, त्याच्या संदर्भात। आणि हा रॉक कशापासून होतो, जो भूपृष्ठाच्या खाली असणारा मॅग्मा आहे जेव्हा भूपृष्ठाच्या वरती येतो आणि तो त्याला आपण लावारस म्हणतो, बरोबर आहे का। भूपृष्ठावरती आल्यानंतर तो थंड होतो आणि थंड झाल्यानंतर बघा त्याचं काय होतं, घनीभवन, ज्याला आपण काय म्हणतात सॉलिडिफिकेशन, त्याला आपण काय म्हणतो सॉलिडिफिकेशन होतं। ओके, आणि या प्रक्रियेतून जो खडक निर्माण होतो त्या खडकाला आपण काय म्हणतो रे, अग्निजन्य खडक म्हणतो। आणि याच खडकाला आपण मूळ खडक म्हणतो, प्राथमिक खडक म्हणतो, काही काही ठिकाणी त्याला अग्निज खडक म्हटले, काही काही ठिकाणी त्याला आग्नेय खडक म्हटले, बरोबर आहे का। हे मुद्दे पण लक्षात आलं पाहिजे की कशापासून फॉर्म होतोय, जो अंतर्गत हा म्हणजे भू अंतर्गत असणारा किंवा जमिनीच्या आतमध्ये असणारा जो मॅग्मा आहे, जोपर्यंत तो जमिनीच्या पृष्ठभागाच्या आत आहे तोपर्यंत मॅग्मा, एकदा भूपृष्ठावर आला की लावारस, हे लक्षात ठेवा, लावा तुम्ही लक्षात ठेवायचा, बरोबर। त्याच्यानंतर आता हा जो अग्निजन्य खडक आहे अंतर्गत पृथ्वीच्या अंतरंगातील जेवढे जेवढे पदार्थ आहेत ते पदार्थांपासून तयार झाले, बरोबर का। आता बघा याच्यामध्ये याला म्हणून म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगातील जे भाग आहेत त्या पदार्थांपासून बनलाय, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, मूळ खडक म्हणतो किंवा प्राथमिक खडक म्हणतो, बरोबर का। आता हे कसे असतात नीट जर पाहिलं तरी तुम्हाला कठीण आणि एकजिन्सी स्वरूपाचे भेटणार आहे, बरोबर का। एकजिन्सी, ज्याला फाईन ग्रेन्ड आपण म्हणतो, बरोबर का, फाईन ग्रेन्ड म्हणतो। आणि हे खडक वजनाने देखील कसे असतात, जड असतात, हे मुद्दे लक्षात ठेवा। याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचे तुम्हाला जीवाश्म आढळणार नाहीयेत। ओके, आता या प्राथमिक खडकांचा बघा, ज्यावेळेस तुम्ही पृथ्वीचा भूगर्भीय अभ्यास करताय त्यावेळेस तुम्हाला या खडकांचा अभ्यास करणं अनिवार्य आहे, जेणेकरून जो या पृथ्वीच्या भूगर्भीय अभ्यासाचा इतिहास आहे तो तुम्हाला इत्थंभूत कळू शकतो या प्राथमिक खडकांच्या अभ्यासामुळे। हा मुद्दा तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये आहे। आता मेन बॉडीमध्ये काय लिहिणार, ऑब्वियस आहे, तुम्हाला खडकांचे प्रकार लिहायचे, खडकांचे प्रकार लिहाय अग्निजन्य खडकांचे। आता बेसिकली बघा, रूपांतरित खडक आहे, स्तरित खडक आहे आणि अग्निज खडक आहे, बरोबर का। अग्निजन्य हे मेन 3 पार्ट पडतात, पण आपल्याला प्रश्न विचारलाय प्राथमिक खडकाचा म्हणजे अग्निज खडकाचा, अग्निजन्य खडकाचा, आणि त्या अग्निजन्य खडकाचे या प्राथमिक खडकाचे आपल्याला टाईप सांगायचे आणि त्याची वैशिष्ट्ये लिहायची। त्याचे टाईप कोणते आहेत बघा, ग्रॅनाइट आहे, ओके, बेसाल्ट आहे, ऑब्सिडियन आहे, बरोबर का। अजून जर याच्यामध्ये आपण पुढे जायचं झालं तर प्युमिस आहे, ओके, गॅब्रो आहे, पेगमॅटाइट आहे, ज्वालामुखी ब्रेसिया आहे, टफ आहेत। असे वेगवेगळे अग्निजन्य खडकाचे टाइप्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि याच्याशी निगडीत प्रत्येक
टाईपचे तुम्हाला त्याच्यातले वैशिष्ट्य तुम्हाला त्याच्यात नमूद करायचे. मग त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असणार आहे, ओके, त्याच्यातले जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, पार्ट्स आहेत, ते कसे असणार आहेत, खडबडीत असणार आहेत, गुळगुळीत असणार आहेत, याच्यावरती पण तुम्ही फाईन ग्रेडेड असणार, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करायचं रे, नजर टाकायची आणि त्यांना अधोरेखित करायचं, लिहून त्यांना काय करायचे, अधोरेखित करायचे. फॉर एक्झाम्पल ग्रॅनाइट चालू बघा, ग्रॅनाइट खडक आला, पहिला प्राथमिक खडक ग्रॅनाइट. याच्यामध्ये क्वार्टज असेल, फेल्डस्पार असेल, अभ्रक असेल, यांच्यापासून बनलेला काय असतो, हा खडक आहे, यांच्यापासून बनलेला. म्हणजे ग्रॅनाइटमध्ये कोणते कोणते घटक असतील, क्वार्टज, फेल्डस्पार आणि अभ्रक, हा मुद्दा लिहा. त्याच्यानंतर बेसाल्ट आला की तुम्ही लगेच लिहायचा आहे, हा लोह आणि मॅग्नेशियम पासून बनलेला समृद्ध सूक्ष्म काय म्हणतात, सूक्ष्म दाणेदार, एकंदरीत काय फाईन ग्रेन्ड आहे. ओके, फाईन ग्रेन्ड साठी मी त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन तुम्हाला सांगतो. ओके, याच्यापासून खडक बनलेला असतो. बरं का, ज्वालामुखीच्या भागात आढळतो आणि रस्ता बांधकामात सुद्धा हा बेसाल्ट वापरला जातो. बघितलं असेल तुम्ही, रस्ता बांधकाम म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल, एकदम काळा खडक असतो तो. बरं का, ऑब्सिडियन म्हणजे जलद थंड झालेल्या लावापासून. म्हणजे हा लावा कसा असतो, काय काय वेळेस लावा थंड होण्याची प्रोसेस एकदम स्लो असते, शांत असते. ओके, आणि कधी कधी लावा एकदम थंड होतो, अचानक थंड होतो, फास्ट थंड होण्याची प्रोसेस आहे. त्याच्यामधून जो तयार झालेला खडक असतो त्या खडकाला ऑब्सिडियन खडक म्हणतात. बरं आहे का, हा खडक काच असेल, सजावटीच्या उद्देशानं किंवा प्राचीन सभ्यतांच्या कटिंग टूल म्हणून हा काय केला जातो, वापर केला जातो. हा सुद्धा मुद्दा तुम्ही हायलाइट करायचा आहे. बघा, प्राचीन सभ्यतांचे कटिंग टूल म्हणून सुद्धा वापरला जाऊ शकतो. बघा, आता याच्यामध्ये दुसरा आहे प्युमिस खडक, हा सुद्धा अग्निजन्य खडकाचाच टाईप आहे. ज्वालामुखीतून येणारा जो फेस आहे, या फेसापासून हा काय होतो रे, खडक तयार होतो. हा मुद्दा तुम्ही हायलाइट करायचा आहे. एक प्रकारे सच्छिद्र स्वरूपाचा खडक आहे. ओके, एक प्रकारचं कसं आहे, सच्छिद्र स्वरूपाचा खडक आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. सच्छिद्र आहे त्यामुळे याची घनता कशी असणार आहे, कमी असणार आहे. आता घनता कमी असणार आहे, त्याची इतकी घनता कमी असेल की तो पाण्यावरती सुद्धा तरंगेल. हा सुद्धा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये हायलाइट करा. ओके, एकंदरीत हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. जर नीट पाहिलं, प्रश्न इंटरेस्टिंग आहे, बेसिक आहे. फक्त या टॉपिक बद्दल जेवढं नॉलेज तुम्हाला आहे, ते नॉलेज तुम्हाला मुद्देसूदपणे मांडता आलं पाहिजे. बरोबर का, आणि इतर टाईप सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये डिस्कस करा. आता तुम्ही एक्झाम मध्ये त्याचे चित्र किंवा हे डायग्राम ड्रॉ करू शकणार नाही. फक्त हे तुमच्या माहितीसाठी की कशा प्रकारचे इग्निस रॉक किंवा या अग्निजन्य खडकाचे प्रकार आहेत, ते प्रकार तुम्हाला इथं स्लाइडमध्ये मी तुमच्या समोर घेतले. आता हे पाठ्यक्रमाच्या बुकमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत, स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. बघा, आता या प्राथमिक खडकांची काही वैशिष्ट्ये असेल, निर्मितीशी निगडीत असेल, त्यांच्या खनिज रचनेशी निगडीत असेल. आता खनिज रचनेबद्दल जर तुम्ही डिस्कस करायचं झालं तर कोणत्या कोणत्या स्वरूपाचे खनिज याच्यामध्ये भेटतात, जसं की क्वार्टज आपण पाहिलं, लोह पाहिला, फेल्डस्पार पाहिला, अभ्रक पाहिला, हे मुद्दे याच्यामध्ये लिहा. बरं आहे का, निर्मितीबद्दल झालं तर कशापासून हा बनला हे त्याचं वैशिष्ट्य तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करा. बरं आहे का, म्हणजे फॉर एक्झाम्पल निर्मिती, प्राथमिक खडक हा वितळलेल्या मॅग्मा जेव्हा भूगर्भातून भूपृष्ठावरती येतो त्यावेळेस त्याचं काय होतं, सॉलिडिफिकेशन म्हणजे घनीभवन होतो आणि त्याच्यातून हा खडक तयार होतो. हे त्याच्या निर्मितीशी मुद्दा तुम्ही डिस्कस करू शकता. त्याचा पोत, त्याच्या टेक्स्चर बद्दल जर बोलायचं झालं तर ते कशा प्रकारचं आहे हे तुम्ही सांगू शकता. त्याच्या टेक्स्चरवरून तुम्ही ठरवू शकता त्याचे वेगवेगळे प्रकार, हे तुम्ही याच्यामध्ये सांगा की जर जलद गतीने थंड झालाय तो कशा प्रकारे असेल, त्याच्यातले मोलिक्युल छोटे छोटे भाग तुकडे कसे असतील. जसं की तुम्ही बेसाल्ट बघितला, त्याच्यातले कण कसे असतात तर एकदम एकमेकांशी निगडीत जवळ असणार आहेत, फाईन ग्रेन्ड स्ट्रक्चर त्याचं असणार आहे, त्याच्यात जीवाश्म आढळणार नाहीत. हा सुद्धा मुद्दा त्याच्यामध्ये तुम्ही लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल दुसरा, स्फटिकांचा आकार कशा स्वरूपाचा असणार आहे, त्याच्यामुळे त्याची घनता ठरणार आहे. ओके, बरं आहे का, हे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. बघा, आता बघा, इंटरलॉकिंग स्ट्रक्चर कशा स्वरूपाचं असणार आहे, त्याच्यामध्ये जे स्फटिकासारखी ज्याची आपण रचना लिहू त्या रचनामधील बघा, जसं की वैयक्तिक खनिज याच्यातील जी वैयक्तिक खनिज आहेत ती खनिज कशी एकमेकांनी जोडली गेली आहेत, याच्यावरती हा शब्द तुमचा कटाक्ष टाकतो, नजर टाकतो. याला तुम्ही हायलाइट करायचं आहे. हे काय सांगणार आहे, इंटरलॉकिंग स्ट्रक्चर, तो खडक किती स्ट्रॉंग आहे, किती मजबूत आहे, हे तुम्हाला हे इंटरलॉकिंग स्ट्रक्चर सांगणार आहे. आणि त्याचा टिकाऊपणा किती आहे हे तुम्हाला सांगणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुन्हा जीवाश्मांचा अभाव, आता सांगितलं बेसाल्ट खडक आहे की ज्याच्यामध्ये जीवाश्मांचा अभाव आहे. बरं आहे का, हे सुद्धा तुम्ही सांगायचं, याच्यामध्ये नमूद करायचं आहे. बघा, कारण की याच्यामध्ये जीवन असेल असे कोणतेही स्वरूपाचे पुरावे याच्यामध्ये आढळलेले नाहीत कोणत्या बेसाल्ट सारख्या खडकामध्ये. हा जो प्राथमिक खडक आहे त्याच्यामध्ये. बघा, आता याच्यामध्ये काय इंट्रुसिव्ह आणि एक्सट्रुसिव्ह फॉर्म असतील, ज्याच्यामध्ये हे जे प्राथमिक खडक आहेत त्याचे दोन स्वरूपात अस्तित्व असू शकते. बरं आहे का, त्याच्याशी निगडीत मुद्दा आहे. बरं आहे का, जे थंड होतात किंवा घट्ट होतात, त्याचे परिणाम स्फटिकासारखा आकार मोठा असेल तर दुसरीकडे बाहेरील खडक कसे असतात, एकदम हळूहळू थंड होणार आहेत,
एकदम सडनली थंड होणार आहेत याच्यावरतीच कटाक्ष तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यामुळे त्याचा आकारमान कसा असेल, वस्तुमान त्याचा घनता कशी असेल त्याच्यावरती हायलाइट करायचे मुद्दे आहेत. त्याचं भूवैज्ञानिक महत्व काय आहे, ओके, हे पर्वत श्रेणी असतील, ज्वालामुखी क्रियाकलाप असतील, ऍक्टिव्हिटीज असतील ज्वालामुखीच्या, याच्याशी निगडीत मुद्दे याच्यामध्ये हायलाइट करा. आणि हेच खडकांचा अभ्यास तुम्हाला पृथ्वीच्या संरचनेचा किंवा पृथ्वीच्या निर्मितीशी निगडीत सर्व मुद्दे तुम्हाला या खडक प्रणालीच्या अभ्यासातून मिळत असतात. अशा स्वरूपाचं कन्क्लुजन तुम्ही लिहू शकता. बघा इथं तुमच्या लक्षात येऊन जाईल, जो कोणत्याही ग्रहाचा भूगर्भीय इतिहास जो आहे तो इतिहास जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर तुम्ही काय अभ्यासता, त्या ग्रहावरची असणारी खडक प्रणाली किंवा खडकांचा अभ्यास तुम्ही करत असता. आणि याच अनुषंगाने तुम्ही कन्क्लुजन मध्ये सुद्धा मुद्दे लिहा. आणि हा जो प्राथमिक खडक आहे हा कशा प्रकारे पृथ्वीच्या निर्मितीमध्ये सहकार्य करतो हा मुद्दा हायलाइट करा आणि तुमचं कन्क्लुजन किंवा तुमचं उत्तर इथंच संपवा. बघा, प्राथमिक खडक, त्याचे प्रकार आणि त्याची वैशिष्ट्य, असा प्रश्न आपल्याला होता. त्याच्याशी निगडीत सर्व मुद्दे आपण पाहिलेत आणि हा एकदम स्टँडर्ड आन्सरचा फॉर्मॅट असणार आहे. बघा, अशाच स्वरूपाचे प्रश्न उत्तर सिरीजसाठी ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.